माथेरान शहरात येणारी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे। त्यामुळे माथेरान पालिकेने शासनाकडे एमपी भूखंड 93 मागणी केला होता। सदर भूखंड पालिकेला देण्यात आला असून या भूखंडावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे। दरम्यान पोलीस बंदोबस्तात सदर भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई शासनाकडून सुरू करण्यात आली आहे आणि त्यानंतर माल वाहतूकदार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वन विभागाने आपला एक भूखंड माल वाहतूकदार करणारे घोडे यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यानंतर स्वतः माल वाहतूकदार यांनी शासकीय जमिनीवरील आपले अतिक्रमण काढून टाकण्यास सुरुवात केली। यावेळी माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला रायगड जिल्हा पोलिसांची 35 जणांची राखीव तुकडी तैनात करण्यात आली होती। तेथे माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सोनावणे तसेच राखीव पोलीस सोबत उपनिरीक्षक CK पाटील आणि अन्य 3 पोलीस अधिकारी तसेच 50हून अधिक पोलीस कर्मचारी हजर होते। पालिका मुख्याधिकारी राहुल इंगले यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली। यावेळी अमर मिसाल, अंकुश दाबणे तसेच जयवंत सालुंके यांनी प्रशासनाला पर्याय काढून माल वाहतूकदार यांना वाऱ्यावर सोडले जाऊ नये यासाठी विनंती केली। शेवटी वन अधिकारी निलेश भुजबळ तेथे आल्यावर वन विभागावर माल वाहतूक करणारे घोडे यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले। असे आश्वासन दिल्यानंतर माल वाहतूकदार यांनी स्वतः शासकीय जमिनीवरील आपले अतिक्रमण काढून टाकण्यास सुरुवात केली। सर्वांना नमस्कार। आपला हा जो MP 93 प्लॉट आहे ह्याच्यावर रिझर्वेशन आहे। ते रिझर्वेशन हे पार्किंग आणि लॉजिस्टिक हब अशा स्वरूपात आहे। आपण पाहतात की माथेरानमध्ये सातत्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आज भेडसावत आहे। ज्यावेळी लोकांच्या गाड्या येतात त्यावेळी त्यांना बऱ्याच वेळा त्या पार्किंगसाठी जागा मिळत नाही आणि त्याच्यावरून बऱ्याच वेळा वादविवाद होतात। या बाबींसाठी महाराष्ट्र शासनामार्फत देखील असे निर्देश आले होते की हा जो प्लॉटवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते सध्या तुम्ही त्याच्यातून अतिक्रमणाचं निष्कर्षण कारवाई करावी म्हणून। तर त्या अनुषंगाने आज संयुक्त म्हणजे सुपरिटेंडंट ऑफिस, पालिका आणि पोलिसांच्या संरक्षणात आम्ही ही संयुक्त विद्यमाने कारवाई केलेली आहे। आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जे काही इथे ज्यांचे घोड्यांचे तबेले होते त्यांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने सहकार्य केलेलं आहे आणि आता ते स्वतःहूनच ते काढून घेत आहेत। तर नागरिकांचा हा समंजसपणा देखील प्रशासनाला काम करण्यास मदत करणारच आहे। साहेब, पण एका ठिकाणी माथेरान हा जे घोडे आहेत हे माथेरानचा अविभाज्य भाग आहेत। कारण माथेरानमधील बांधकाम साहित्य असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल ह्या घोड्यांच्या पाठीवर लादूनच हे आपल्या तिथेपर्यंत पोहोचवल्या जातात। त्यामुळे घोड्यांची पर्यायी व्यवस्था करणे हे शासनासाठी एक अत्यावश्यक असेच कार्य आहे। आता घोड्या संघटनेची देखील चर्चा झालेली आहे। त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा सकारात्मक पद्धतीने शासनाकडे त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येईल। रायगड न्यूजसाठी रामदास माली, माथेरान।